ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी अरुण सदाशिव पाटील, प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवार असून महाविकास आघाडीचा उमेदवार असून माझ्याबरोबर कविता तुकाराम बनसोडे आहेत आणि अध्यक्षपदासाठी माननीय मारुती आबा बनकर आहेत. कमळ हे चिन्ह आहे त्यांचं. आणि आमच्या प्रभागाचा प्रश्न असा आहे की बाबा निम्मा भाग असा आहे की शहरी आहे आणि निम्मा भाग हा वाड्या वस्तीवरला आहे. त्यामुळे आमच्या गावातले प्रश्न वेगळे आहेत आणि वाडी वस्तीवरील प्रश्न वेगळे आहेत. साधारणपणे आमच्याकडे मुख्य प्रश्न असे आहेत की रस्ता आणि वीज लाईटीचे प्रश्न फार मोठे आहेत. त्या सगळ्यांना गती मिळण्यासाठी आणि जे काही तर भीमनगरमधील ज्या काय अडीअडचणी असतील ते कविता काकी आहेत माझ्याबरोबर. ह्या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन येणाऱ्या काळात जे काही कामं राहिलेले आहेत ते आम्ही निश्चितपणानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, हे तुम्हाला सर्वांसमोर मी घवघवीत आश्वासन देतो. मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? मतदारांना एवढंच आवाहन करतो की या निमित्तानं की बाबा येणाऱ्या काळात तुमच्या सर्वांची जी पेंडिंग कामं निश्चितपणानं पूर्ण केली जातील एवढंच आवाहन करतो मी. तुम्ही बोला का आवाहन करा मतदारांना. मी काय जे असेल ती सगळी कामं कविता तुकाराम बनसोडे जी कामं जी काय थकलेली असलेली किंवा होणारी असलेली ती मी करत राहते. नगराध्यक्षपद झाले का मी करते. जय भीम. मी माझी नगरसेविका रेश्मा दीपकराव बनसोडे ह्याच प्रभागातून मी 3 नंबरमधनं निवडून आलेले. आणि मला असं वाटतं की ही 2 उमेदवारसुद्धा भरपूर मतानं निवडून येतील काय. आणि 3 नंबर प्रभागामधून ही 2 उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पण आहेत. आपलं पॅनल ते पॅनल मतदान हो काय. युवक कार्यकर्ते असतील, महिला असतील, यांनी सगळ्यांनी कसोटी करावं आणि एवढं निवडून हे दोघांना निवडून तिघांना आणावं एवढं चालेल. झाले का? मी दीपक बनसोडे आणि या 3 नंबर प्रभागामधून हे जे 3 उमेदवार आहेत, एक वर्षासाठी, एक नगराध्यक्षसाठी मारुती आबा आणि 3 प्रभागामधले हे 2 उमेदवार आहेत. ह्या 2 उमेदवार आज सकाळपासून आम्ही या जांगडे वस्ती, बुंजकर वस्ती ह्या सगळ्या भागामध्ये ही रॅली काढली. ह्या रॅली काढत असताना ह्या 2 उमेदवाराचा आपण प्रचार केला. आता ह्या वार्डामध्ये बरंच काही काम राहिलेलं आहे, आमच्या काळातसुद्धा राहिलं असेल ते आम्ही ही या दोघांच्या बाबतीत आणि नगराध्यक्षाच्या रॅलीमध्ये आम्ही सर्व सहभागी झालो. परंतु अरुण पाटील हे 3 प्रभागामध्ये आहेत. हे आमची भाऊजं कविता तुकाराम बनसोडे आणि युवक नेते यशराजे आले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचे किशोर बनसोडे, बापूसाहेब बनसोडे, आमचे बंधू प्रताप मनोहर बनसोडे, माजी प्राचार्य आणि ह्या सर्व समाजात आमच्या हे सर्व कुटुंब आणि आमच्या वहिनी ह्या सगळ्या रॅलीत आणि सगळ्यांना आम्ही प्रचार ह्या पद्धतीने केला. अजून आम्ही करणार आहे. आणि संध्याकाळी सुद्धा रॅली आमची या भीमनगरमधून 3 प्रभागामध्ये अरुण पाटील येणार आहे. त्यांच्या संघ मतदारांना असं करायचं की बाबा ही आता चाललेली या शहरामध्ये जे काही सगळ्यालाच माहीत आहे, पण या प्रभागातली काही कामं राहिली, शहराची राहिली आहेत, शांतता सुव्यवस्था राहावी. या तालुक्यामध्ये 55 वर्षे आमदार साहेबांनी हीच शांतता राहण्यासाठी हे त्यांनी काम केलेलं आहे. कारण तेच त्यांच्या पाठीशी आत्ताचे बाबासाहेब देशमुख आहेत, आबा आहेत काय. आणि ही सगळी हे तालुक्यातली, शहरातली सगळीच ही कुठंतरी शांतता राहण्यासाठी ही आपण सगळी आघाडी निवडून द्यायची आहे. विकास आघाडीच्या वतीनं अजून चिन्ह आलेलं नाही. चिन्ह आल्यानंतर आपण आणखी फिरणार आहे. तालुका व्यवस्थित शांत राहण्या, शहर शांत राहण्यासाठी आपण त्याची सगळ्या ही उमेदवार आणि अध्यक्ष आणि येणारे सगळे नगरसेवक हे काम करतील ही घ्यावी देऊन. जय भीम.